प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा नामपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विठ्ठल आज राजबाई शेवाळी तालुका साक्री या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 45 बरोबर आणि त्यातले पहिल्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आलं हे माझं मी भाग्य समजतो. ज्यांचं आज कीर्तनाचं सौजन्य येते म्हणजे आदरणीय परमार्थ स्नेही तानाजी शिंदे सर स्पेशल पोलीस ऑफिसर. हो वास्तविक जर पाहिलं तर त्यांना मगाशीच भेटलो मी पहिल्यांदा पण त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला भेटलं मला. काही सांगायच्या अगोदर सर्वांनी एकदा जोरदार त्यांसाठी टाळ्या वाजवा. हो अंधश्रद्धा निर्मूलन कमिटीवरती राज्याध्यक्ष आहेत ते. हो फुकट माणूस एवढा मोठा होत नाही पहिला मुद्दा हा. हो असं उगच असा उठला मोठा झाला असं होत नाही. एकतर त्याचं प्रारब्ध उत्तम लागतं प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो तेव्हा माणूस एवढा मोठा होतो मला. आणि त्यांचं आजच्या या कीर्तनाला खरं सौजन्य आहे. त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थ राजबाई शेवाळी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन वाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचक्रोशी पुढे बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्या चपला घेऊन झाले का सगळे. उद्या कोणी म्हणाल नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं आणि ज्यांचे मी नाव घेतली ते देव कोण. तुम्ही काय आजारी आहे का बोलत चला म्हणजे मला कळतं तुम्हाला समजते का. ज्यांचे मी नाव घेतले ते कोण देव आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असेल चुकीनं वा 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 आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ना ते चांग देव तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. हो असं सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला चला मग अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 45. माझं वय 25 आहे. तानाजी सर वय 25 सप्त्याला वर्ष किती मग डबल महाराज तयार होईल एवढा जुना सप्ताह आहे. मग आता एवढ्या वर्षात आता तुम्ही तर आधीपासूनच असाल ना जुने मंडळीचे वर्षाच्या मग कितीतरी महाराज लोक तुम्ही या सप्त्यात आणले असतील किती वाट लावले असतील किती म्हणजे एवढे महाराज लोक तुम्ही आणले 45 वर्षे आज तेव्हा माझा नंबर आला. मग मला विचारायचं एवढंच आहे की एवढे वर्ष झाले सप्त्याला एवढे महाराज लोक तुम्ही आणले मग मला सांगा तुम्ही सप्ताह कशासाठी करायचा. हा सप्ताह करण्याचा हेतू काय त्याच्या मागचं प्रयोजन काय केल्याचा फायदा काय नाही केल्याचा तोटा काय का सप्ताह करायचा. हा वर्ष किती आहे 45. मग तुम्हाला माहितीच पाहिजे का सप्ताह करायचा. घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असं म्हणून सप्ताह का. सप्ताह केल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये 3 ठिकाणी जागृती होते देव देश आणि धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू ज्या देशामध्ये आपण राहतोय बरोबर किंवा जन्मलोय समजा. पूर्वीचे जे लोक होते ना तानाजी सर तुम्हाला सांगतो पूर्वीचे जे लोक होते ना पूर्वीचे ते देशप्रेमी होते. कसे होते बोलत जायचे कसे होते देशप्रेमी. पूर्वीचे लोक देशप्रेमी होते पण आताचे देशी प्रेमी आहेत. पूर्वीचे लोक देशासाठी प्राण अर्पण करायचे प्राण
आताचे देशीसाठी प्रणाम. लाईट रोज जाते या टायमाला. कीर्तन 9:30चं ठेवायला पाहिजे. हॅलो विठाला विठाला चला आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता कीर्तनाला आता एक तर 5-10 मिनिटं अशीच गेले. आता थोडा जो वेळ राहिला त्याच्यात जरा एक चित्ताने लक्ष द्या. आपला विषय चालला होता की सप्ताह का करायचा, बरोबर. देव, देश आणि धर्म 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते, म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. तर प्रथम आपण देशाचा विचार करू, बरोबर. शाळेत जातो का? शाळेत अरे तू शाळेत जातो का? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा प्रतिज्ञा काय नाही ना बरं उत्तर तेच आहे ना. बसला का उभं काय प्रतिज्ञा काय? भारत माझा देश आहे. वा भारत माझा. आता बघा इथं शब्द किती सुंदर वापरलाय. भारत आपला, माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं जसं आपण म्हणतो गाडी, मोठे बोलतो गाडी, बंगला, घर, जमीन, बायको. ते पोरग म्हणते बायको माझी. जरा दम धीर काय आहे का ना तुला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं म्हटल्यावर काय असतं? प्रेम असतं का नाही. आता हे मंदिर आहे का नाही, विठ्ठल मंदिर. मंदिर काय आहे? मंदिर माझं असतं. मंदिर अहो मंदिर आपलं, बरोबर. आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं का नाही. गावचं मंदिर आपलं मंदिर. आपण कधी म्हणतो का मंदिर माझं आहे? आपलं मंदिर, आपल्या गावचं मंदिर. आपलं म्हटल्यावर ते सार्वजनिक झालं नाही का. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. आता समजा माझ्यासमोर माईक आहे, हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, माईक आपला आहे, माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. म्हटल्यावर प्रेम असतं. मग तसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून देशाविषयी प्रेम असावं. दुसरं लहान पोर आहेत, लहान मुले देवा घरची. लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. मुलांचं लय अवघड काम. आता आम्ही फिरतो ना, लय अवघड. ते कधी काय बोलतील त्याचा नेम नाही मला. मी माग तानाजी सर गुजरातला गेलो कार्यक्रमाला. वापीमध्ये कार्यक्रम होता, गुजरात वापीमध्ये. आणि कार्यक्रम सुरू झाला आणि 2-4 पोरं असले बसले होते असे पुढं. त्यांचं वळवळ 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 चालू. मी म्हटलं ग बस. ते कीर्तनातच उभं राहिलं. मला म्हणला तूच ग बस. मी म्हणलं मी बसतो गप. मग कीर्तन कोण करील? तर म्हणतो मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हटलं काय पोरग आहे लहान, काय विचारून म्हटलं विचार. तो म्हणतो सांगा महाराज, रावणाला तोंड किती? किती रे? रावणाला तोंड किती? 10. मी पण म्हटलं त्याला 10. मग तो म्हटला सांगा महाराज, रावण एका अंगावर कसा झोपत असेल? मी म्हटलं तर मला नाही माहिती. तेवढा त्याच्या शेजारचा उठला आणि त्याला त्यांनी खाली बसवलं. बस खाली, तुला काय कळतं का महाराजांना काय विचारावं? मी बघ कसा विचारतो. म्हटलं विचार. आता काय येतं? मला वाटलं चांगलं काहीतरी गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं काहीतरी विचारीन मला. म्हटलं विचार. तो म्हणला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर माग येत नाही? पुढे गेल्यावर? मी म्हटलं पुढे गेल्यावर माग येत नाही
म्हणलं मला नाही माहिती. तो म्हणतो किती सोपं आहे, पुढे गेल्यावर मागे येत नाही. डेअरी डेअरी. डेअरी एकदा वाढले हो, ज्याचे असेल त्यांनी बघा आणि आपापलीच बघा. तेवढ्यात तिसरा उठला, त्याचा शेजारचा, तो त्यांचा बॉस होता त्या ग्रुपमधला, एक असतो ना मेन बॉस. तो उठला, म्हणला त्याला, म्हणला बस खाली, मी बघ काय विचारतो. म्हणला आता शेवटचा राहिला तू तरी कशाला राहतो, विचार. तो म्हणला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती. वडल्यावर बाबा, वडल्यावर, आता ही वायर आहे, वडल्यावर बारीक होईल, पण तो म्हणतो वडल्यावर बारीक होती, अशी कोणती गोष्ट आहे बाबा. मी म्हटलं वडल्यावर कुठं बारीक होती का, मला नाही माहिती. तो म्हणतो कशाला महाराज झाला, काही नाही, तुला तर काहीच येत नाही. बाबा मला नाही माहिती. तो म्हणतो किती सोपं आहे, वडल्यावर बारीक होती. बिडी 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 वडल्यावर. अशी पोरं असतात चॅप्टर, त्यांचं लय अवघड काम. हो, आपल्या पुढं त्यांची बुद्धी 10 पट चालत असते. इथं कोण शिक्षक आहेत, तुम्ही तर आहेच म्हणा, पण अजून कोणी शिक्षक आहे का, कुठे? सगळे शिक्षकच आहे का इथं? बऱ्यापैकी आहेत. शिक्षकांचं मला कौतुक करावं वाटतं, खरं सांगतो, त्यांचं कौतुक करावं वाटतं. 12 गावचे 12 पोरं कसे सांभाळायचं असेल त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. लय अवघड काम शाळेत शिक्षकांचं, तर लय अवघड काम. हो, एक शिक्षक आलं वर्गात आणि म्हणलं आपण गणिताचा तास आहे, गणित शिकू. पोरे म्हणले ठीक आहे. मग शिक्षकांनी विचारलं पोराला, सांग 10 मधून 10 गेले, किती राहिले? किती राहिले? किती राहिले? 10 मधून 10 गेले, किती राहिले? पण ते पोरग हुशार नव्हतं, ते येडं होतं. ते म्हणलं गुरुजी जरा अजून सोपं करून सांगा, हे लय अवघड झाले, अजून सोपं करून सांगा जरा. शिक्षक म्हणले ठीक आहे. शिक्षक कधी हार मानत नाही. शिक्षक म्हणले ठीक आहे. मग शिक्षक म्हणले सांग तुला आईने डब्यात चपात्या किती दिल्या? चपात्या. ते म्हणलं 2 चपात्या दिल्या. मग गुरुजी म्हणले 2 चपाती म्हणले तू दोन्ही खाल्ल्या, खाली काय राहिले? तो म्हणला भात. असं उत्तर ऐकल्याबरोबर शिक्षक पंढरपूरला निघून गेला, परत आलाच नाही. अशी पोरं असतात चॅप्टर महाराज, लय अवघड महाराज. एक पोरग तर सहज म्हणलं पप्पाला त्याच्या की माझ्या लग्नाला मी तुम्हाला बोलावणारच नाही. बाप म्हणला खाऊन उलटला गड्या, नका का बोलवणी, पण का बोलावणार नाही उत्तर तर दे. तो म्हणला तुम्ही तरी कुठे बोलवलं होतं मला. अशा पोरांचं करायचं काय महाराज, लय अवघड आहे महाराज. पोरग एकच असावं पण चांगलं असावं. ऐसा पुत्र देई गुंडा त्यासाठी लोकी जेना, त्यासाठी लोकी जेना, त्यासाठी लोकी जेना. ऐसा पुत्र देई गुंडा त्यासाठी लोकी जेना, त्यासाठी लोकी जेना, त्यासाठी लोकी जेना. पुत्र देई गुंडा त्याचा तेही लोकी. म्हणजे एकच असो पण चांगला असो. गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले ना. हो, चांगले संस्कार झाले पाहिजे महाराज. हो, मुलांवरून विषय निघला म्हणून आपला हा विषय पुढे चालला महाराज. आपला विषय होता सप्ताह का करावा, देव, देश आणि धर्म. देशाविषयी प्रेम वाढतं,
दुसरी गोष्ट धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. अरे पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खर तो एकची धर्मन जगाला प्रेम अर्पण. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं हा खरा धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे हा आपला धर्म आहे. आता आपला खरा धर्म टिकून कोणी ठेवला? हे मंदिर, कीर्तन, प्रवचन कोणामुळे? आता छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं तर हे मंदिर, कीर्तन, प्रवचन झाले असते का? नाही महाराज, अजिबात झाले नसते महाराज. हो, त्यांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला महाराज. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला काही दिशा, फितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म टिकला महाराज. आणि त्यांचे मातुश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेब जर झाले नसते तर शिवाजी महाराज घडले असते का? त्यांच्याबद्दल पण फार सुंदर वर्णन आहे महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या 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 जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, अरे जय भवानी जय शिवाजी. कसं वाटलं? फ्रेश झाले का नाही तुम्ही? असं कीर्तनाला फ्रेश बसायचं.
कसं बसायचं फ्रेश. प्रवास करून कोण आलं? प्रवास करून कोण आले? मी आलो का नाही? मी कसं दिसतोय? फ्रेश. फ्रेश दिसतो का नाही? तुम्ही कुठून आले? घर. तुम्हाला झालंय काय असं? फ्रेश बसायचं काय टेन्शन आहे का? होय काय टेन्शन आहे का? आणि असलं टेन्शन तरी काय एवढा लोड घ्यायचं? कर्ज आहे? कर्ज आहे का? असलं कर्ज तरी टेन्शन घ्यायचं नाही. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. तुम्ही बोलवलं कधी? आताच बोलवलं ना, मग आधार केव्हा भेटणार? 45 वर्षानंतर बोलवलं, मग आधार 45 वर्षानंतर. म्हणून असं टेन्शन घ्यायचं ना, असं फ्रेश बसायचं. विठाला हो चला. म्हणून देव, देश आणि धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. दिवस पहिला, वर्ष 45 आणि पहिल्याच दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आली हे माझं भाग्य समजतो. आणि कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत काय चालू होतं? आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. कलियुगामध्ये, वाक्य नीट आहे का बरं का? या कलियुगामध्ये रक्ताची नाती संपली कारण पैसा. यावर तुमचं काय मत आहे? रक्ताची नाती संपली कारण पैसा. मोठ्याने बोलायचं. रक्ताची नाती संपली कारण प्रेमाची नातं संपले कारण 2 मित्र एका ताटात जेवणारे एकमेकांचं तोंड बघत नाही कारण पैसा. चोरी, दरोडा, राजकारण, कीर्तन, उलट कीर्तनाला ती जोरात बोलली पैसा. मी म्हणतो आपण आपल्यांना पण का सोडायचं? रियालिटी आहे महाराज. कीर्तन म्हणजे रियालिटी शो आहे. माणसाने हाय तसं समाजाला दाखवावं. जर दाखवलं एक आणि असलं एक की लोक मग नावं ठेवतात मला. म्हणजे जे जगात जे चाललंय महाराज त्याला कारण पैसा. पण एक वाक्य माझ्या मरेपर्यंत लक्षात ठेवायचं आजच्या कीर्तनात. हो, पैशानं श्रीमंत असलेली माणसं, पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही. पैशाने श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही. पण विचाराने श्रीमंत असलेली माणसं पैशाने जरी श्रीमंत नसली तरी समाधानी नक्कीच, याच्यात काही शंका नाही. आणि आज जगामध्ये समाधानच कुठे? समाधान आहे का? नाही. आणि तुकोबरात म्हणतात ठेविले आनंद समाधान चित्ते असू द्यावे समाधान. समाधान पाहिजे आपल्याला. समाधान नाही. मला सांगा इथं बसलेल्या पैकी अशी कोण आहे की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एक सुद्धा हात वर करायचा. कारण माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. अहो नाहीच महाराज, पाहू शकत नाही. मी नेहमी सांगतो माणूस एक वेळ मळका असला तरी चालेल. मळका माणूस मळका असलं तरी चालेल पण जळका असू नये. एक वेळ मळ साफ होईल. मळ त्याला हाणं नाही तर ते कीर्तनातच यायचं. विठाला विठाला याच्यावरून एकच शिकायचं. काय शिकायचं? हाती चले बाजार, ते भोगे. लक्ष द्यायचं. आपण कीर्तनात बसलो इथं लक्ष द्यायचं. विठाला 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 विठाला. माणसाने एक वेळ मळका असो पण जळका असू नये. मळ साफ होतो. मळ आता लई प्रकारचे पावडर, टाईड पावडर, रिन पावडर, सर्फ एक्सेल सगळे. मळ साफ होईल
पण जो जळतो ना त्याची राग कधी होती त्याचं त्यालाच कळत नाही. म्हणून जळू नये, समाधानी असावे माणसाने. समाधानी माणूस समाधानी नाही. तुम्ही आता मंदिरात, इथं मंदिर आहे, मंदिरात जाता का तुम्ही? अहो मंदिरात जाता का नाही? मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? असं बोलत जायचं पटकन. मंदिरात जाता तुम्ही बरोबर, काय मागता देवा का बाबा? काय म्हणले? काय सुखी पेळ? काय काय सुखी देव ठेवा? कोणाला? देवाला? मला सुखी आणि दुसऱ्याला? म्हणजे सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. म्हणजे आपण स्वार्थी आहे ना महाराज. थोडक्यात आपण स्वार्थी झालो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे महाराज. असा स्वार्थ कामाचा नाही ना महाराज. आपण स्वार्थी आहे महाराज. हो, पण संतांकडे स्वार्थ नसतो महाराज. आपलं मागणं काय फक्त मला दे, दुसऱ्याचं काही होते. पण संतांचं तसं नसतं महाराज. संतांचं बघा, नामदेव महाराज म्हणतात अकल्पायुष्य कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. वा वा वा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे नामदेवरायांचं मागणं आहे. स्वतःकरिता काही नाही, समाजाकरिता. हो, एकनाथ महाराजांचं मागणं बघा. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, 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 प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, सुख दे, प्रेम सुख दे, सुख दे, सुख दे, सुख दे. खूप प्रेम झालं महाराज. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विन नाही समाधान. समाधान नाही राहिलं महाराज. आणि समाधान कुठे आहे? प्रेमात आहे. म्हणून प्रेमाने राहा. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ घरामध्ये कसं राहिलं पाहिजे? प्रेमाने राहिलं पाहिजे ना. जर एखाद्याचं चुकलंच समजा तर माफ करायला शिका महाराज. हो, कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. पती पत्नीने सुद्धा प्रेमानं राहिलं पाहिजे महाराज. कारण तुम्हाला मी एक वाक्य सांगतो. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. तुझं लग्न झालं तरी एवढं हसायला घेत. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचा नवरा, मागचं बायको. पण मागचं जे चाक आहे का, मागचं ते थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे म्हणून ते थोडं भाव खातं. पण माझं या कीर्तनातून विनंती आहे, मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. हँडल कुठे? पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना. म्हणून समतोल महत्वाचा, बॅलेन्स महत्वाचा आयुष्यामध्ये. एकमेकांना सांभाळून घ्या महाराज. आणि याचं पुढचं वाक्य आहे का, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश हो. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये.
इकडेच टाळ्या वाजल्या बघितलं का. म्हणजे प्रेमाने राहा महाराज, माझं एवढंच सांगणे बाबा. लग्नाचं तर लय आता अवघड झाले, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. ते माय का काय बघता, मा झाले लग्नाचं लय अवघड. जे लग्नाचे राहिलेत पोरं ते रोज एकच गाणं ऐकतात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्यांचं गाणंच चेंज होतं, ये क्या हुआ. क्यों हुआ कैसे. लय अवघड आहे महाराज. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी. आता इथे भरपूर तरुण मुली सुद्धा आलेले आहेत कीर्तनाला, त्यांना मी लहान भावासारखं एक मार्गदर्शन करतो बघा. पटलं तर घ्या, नाही तर राहिलं. मुलगा पाहत असताना लग्नासाठी बरं का, मुलगा पाहत असताना लई सुंदर बघू नका. काय करायचं सुंदर सुंदर बघू नका, लई जमिनीवाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका, लई पैशावाला बघू नका. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय आला. मस्त 50 एकर जमिनीवाला आहे, 50,000 पगारावाला आहे, पण रोज जर पिऊनच येत असेल तर तो पगार कधी पुरायचा आणि ते जमीन किती दिवस महाराज पुरणार आहे. अजिबात नाही. म्हणून जरा निर्व्यसनी राहा. इथे जरा आनंद झाला बरं का बऱ्याच जणांना. फक्त निर्व्यस. आणि पोरांना सुद्धा सांगतो, तरुण पिढी पण इथं भरपूर आलेली, त्यांना सुद्धा सांगतो, ज्यांचं लग्न जमत नाही त्यांना बरं का, रामाला सुद्धा सीता मिळवण्यासाठी शिवधनुष्य उचलावं लागलं बाबा. बरोबर आहे का नाही. शिवधनुष्य उचललं तेव्हा सीता मिळाली. फुकट मिळाली का. राम तर कोण होता, देव. पण त्याला सुद्धा काय परीक्षा द्यावा लागली ना, शिवधनुष्य उचलावं लागलं तेव्हा सीता मिळाली. मग आजकालच्या पोरांनी सुद्धा शिवधनुष्य उचललं पाहिजे का नाही. रामाने शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मग आजकालच्या पोरांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवलं पाहिजे. कष्ट केले पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, आपलं करिअर केलं पाहिजे. पोरींची लाईन लागल, लाईन मार. कारण आजकाल लग्न फक्त 2च गोष्टीवर जमतात, जमिनीचा तुकडा, पगाराचा आकडा. आणि त्यातल्या त्यात मुलींना लय डिमांड आलाय, आणि मुलीपेक्षा मुलीच्या आईलाच लय डिमांड आहे. लय डिमांड. मुलीची आई म्हणती मुलाकडे जमीन पाहिजे, पैसा पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, जमीन पाहिजे का पाहिजे, तेव्हाच माझी मुलगी तुम्हाला आय लव्ह यू म्हणेल, नाही तर म्हणणार नाही. लय अवघड परिस्थिती महाराज. म्हणून पोरांना सांगतो, कष्ट करा, नीतीने राहा, निर्व्यसनी राहा महाराज. आणि पोरी सुद्धा कमी नाही महाराज. एकदा का लग्न जमलं ती तिच्या बापाला म्हणते, पप्पा मला त्याच्याशी बोलायचं. नाही कोणाशी, होणाऱ्या मुलाशी. आणि मग त्याला ती फोन लावते, हॅलो मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही, माझ्या मोबाईलला हात लावायला जमणार तुमच्या आई वडिलांना आपल्या सोबत राहता येणार नाही, तेव्हा माझी मुलगीला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, हे कलियुग आहे महाराज. आणि या सगळ्या गोष्टी संस्कारावर अवलंबून आहे. मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे महाराज. संपत्तीपेक्षा संतती फार महत्वाची. तुम्ही किती पैसा कमवू द्या, पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढे कुटुंबाचं वाट लावते महाराज, उद्ध्वस्त करते. म्हणून जरा संपत्तीपेक्षा संततीकडे लक्ष द्या महाराज. एक वेळ जमीन नाही घेता आली तरी चालेल,
बंगला नाही बांधता आले तरी चालेल, लई पैसा कमवता नाही आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. चांगले संस्कार लावा आणि मुलांना कष्ट करा आणि नीतीने वागा. आजकाल नीती नाही राहिली, नीती राहिलीच नाही महाराज, लय अवघड आहे. तुम्हाला सांगू का, अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली, चोर पकडण्याची एका तासात 50 चोर सापडले. किती? 50. तीच मशीन जपानमध्ये आणली, एका तासात 100 चोर सापडले. किती? 100. तीच मशीन भारतात आणली, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, नीती राहिली नाही. काही नीती राहिली सांगा. अमेरिकेमध्ये लाईट जाऊ द्या, लाईट ते फ्यूज चेक करतात. जपानमध्ये लाईट जाऊ द्या, वायरिंग चेक करतील, बोर्ड चेक करतील. इथं लाईट जाऊ द्या, पहिला दरवाजा उघडतो, शेजारची गेली का नाही पाहतो. शेजारची जर गेलेली असेल तर ठीक आहे, आणि शेजारची जर गेलेली नसेल तर आरटीपी मध्ये जातो, फ्यूज काढतो, अख्ख्या गावाची लाईट घालून टाकतो. काय नीती आहे का? माणूस समाधानी नाही, आणि समाधानी राहिलं पाहिजे महाराज. मग समाधान कशात आहे? देवाच्या नामामध्ये महाराज. भगवंतानी आपल्याला मनुष्य जन्म दिलाय, देवाने 84 लक्ष योनी तयार केली, देवाला करमलं नाही का? कारण सगळे योनी आपापलं पाहतील, पण माझं भजन करणारी योनी मी एकही बनवली नाही. म्हणून देवानी हे मॉडेल निर्माण केलं की कमीत कमी हे माळ घालेल, गंध लावेल, वाऱ्या करेन, 24 तासातले 24 मिनिटं तरी मला देईल. म्हणून भगवंतांनी हे मॉडेल निर्माण केलं. मग हे मॉडेल निर्माण केलं, याने कमीत कमी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. कारण भगवंताचं नामस्मरण जर केलं तर फायदा काय? अभंगाचं पहिलं चरण. संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. हो, तुटे भवरोग. भवरोग म्हणजे काय? भवरोग एक प्रमाणे बघा, करिता भरोवरी दुरावसी दुरी. पुढे काय? भवाची पुरी वाहावस. भवरोग म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं हे भवसागर आहे महाराज. हे भवसागर आहे. हो, हे संपून जातं महाराज. जन्माला आणि मरणं हे संपलं महाराज. आणि संचित क्रियामान भोग. आता याच्यात एक मुद्दा आहे, प्रारब्ध वेगळं आणि कर्म वेगळं. प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म आपल्याला बदलता येतं. प्रारब्ध बदलता येत नाही. तुमच्या प्रारब्धात जे आहे तेच होणार महाराज. देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकेल का? जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? कृष्णाचा. एका जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म अष्टमीला, एका जन्म नवमीला, एका जन्म दिवसा 12ला, एका जन्म रात्री 12ला, एकाचा पावसाळ्यात, एकाचा उन्हाळ्यात. आजच्या त्याचा काय?
प्रारब्ध आहे महाराज. हो, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. हो, याचे पुढे जाऊन सांगू का, एकाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली आणि एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. करा गडी उठलाच आणि उठला त्याला तलाठी सापडला नसतं. सांगण्याचं तात्पर्य ज्याचं त्याचं काय आहे, प्रारब्ध आहे महाराज. हो बघा, एक झाड आहे, त्याची फुलं तोडली, त्याचे 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दह्यांडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं आणि एक मडकं पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं? नाही. विहीर एकच आहे, पाणी एकच आहे, मोटार एकच आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं, ऊसाला गेलं, काय दोष? नाही कळलं? एकच बाप आहे, 3 पोरं आहे. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेला. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं काय आहे, प्रारब्ध आहे. आणि एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल तुमचं काय ते, त्याला मी काय करू शकत नाही, तुम्ही काय करू शकत नाही. हो, याच्या पुढे जाऊन सांगू का, अजून पुढे जाऊन सांगतो. काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या महाराज. खालीला ताट उचलायचं नाही, खालीला ताट उचलायचं ना, असं ढकलून द्यायचं. तिला असा नवरा भेटला, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली, तिचं काय. आणि काही मुलींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले, शाळेत नोटीस आली, नोटीस 100 रुपये भरण सहलीला चला, 100 रुपये भरण सहलीला चला. ती म्हणली मॅडम माझी आई मला 100 रुपये देईन, पण त्यासाठी तिला शेतामध्ये कोणाच तरी काम करावं लागेल दिवसभर, तेव्हा 100 रुपये भेटतील, म्हणून मला सहलीला यायचं नाही. तिला असा नवरा भेटला, कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. अन्नमान धन हे तो प्रारब्ध. म्हणून प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म बदलता येतं ना. हो बघा, दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं काय आहे, प्रारब्ध. पण तोच दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं काय आहे, कर्म आहे. आता समजलं का? दशरथाच्या पोटी कोण जन्माला आलं, प्रभू रामचंद्र, हे त्यांचं प्रारब्ध आहे. पण दशरथ पुत्र शोकानी, हे त्याचं कर्म आहे. हो, म्हणून आता मला एक सांगा, प्रभू रामचंद्रांचे ते वडील, मग त्यांना सुद्धा याच्यातून सुटका झाली नाही कर्मातून. मग केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म कराल तसं भोगावं लागेल ना महाराज. मी एका कीर्तनात म्हणलं, जसं पेराल तसं, जसं पेराल तसं. महिला म्हणलं मागं झोपले नाही ना तुम्ही, जसं पेराल तसं. आता मला सांगा बाबा, मी काही चुकीचं बोललो का कीर्तनात? कारण त्याला प्रमाणे शुद्ध बीजा आणि फळे रसाळ गोमटी. जसं पेराल तसं उगल. मी कीर्तनात म्हणलं, एक महाराज माझ्याकडे आला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हटलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हटलं काही चुकीचं बोललो? बरोबर तर आहे. तो म्हणतो चुकीचं आहे. म्हटलं कसं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला शेंगदाणा,
टरफल आलो कुठून? शेंगदाणा डायरेक्ट का आला पाहिजे? शेंगदाणाच आलं पाहिजे ना. टरफल आलं कुठून? जसं पेराल तसंच हे म्हटलं. अरे पण त्या टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना. तो म्हणतो नाही 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 मारा, शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. तुम्ही चुकीचं बोलले. जसं पेराल तसं उगवत नाही. अहो तो हालूच देईनी मला. मग त्याला म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना, उत्तर पाहिजे ना, फुकट देणार नाही. तुझ्या घरी ने चहा प्यायला मला. तो म्हणला चला महाराज. त्याच्या घरी गेलो. त्याला म्हटलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. ते आलं कपात चहा घेऊन. मी म्हटलं फक्त चहा. तो म्हणलं महाराज खारी टोस्ट बिस्किट नाही, फक्त चहा. अरे म्हणलं फक्त चहा कप, फक्त चहा. तो म्हणतो हा कपाशिवाय चहा कसं काय आणायचं? म्हटलं मग बावळा टरफल्याशिवाय शेंगदाणा नाही. तो म्हणलं महाराज तुमच्या नादीच नव्हतं लागायला पाहिजे. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? अशी लोक असतात महाराज, लय अवघड आहे महाराज. विठाला 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 विठाला. म्हणून जसं कर्म कराल तसं भोगावं लागणार महाराज. महाराजांनी प्रमाण दिलं. गेले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून कर्म चांगलं करा महाराज. कर्म चांगलं ठेवा, चांगलं बोला, चांगलं वागा, आई वडिलांची सेवा करा महाराज. हो आई वडिलांची सेवा करा. हो म्हणून मी कीर्तनात नेहमी सांगतो, पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे महाराज. पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. कारण जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज. आई वडिलांना जीव लावा, आईला सुद्धा जीव लावा महाराज. एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केले महाराज. कष्ट करून काम गाळून, कष्ट करून काम गाळून, किती दिला बसी आधार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. साठी जिजविली काय, साठी जिजविली काय. अरे काय चुकलं त्या आईचं? अरे काय चुकलं त्या आईचं? हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला. हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, तर हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं. काय चुकलं त्या आईचं? बाळासाठी झिजविली काय. अरे ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. आईला जीव लावा. बाळासाठी झिजविली काय. अरे एक थेंब दुधाचा बनवण्यासाठी ती 5 थेंब रक्ताची चालते. एक थेंब दुधाचा बनवण्यासाठी 5 थेंब रक्ताची चालते. 4 वर्षाच्या आईचं दूध पिला ना, त्या आईची जाण ठेवा. बाळासाठी शिरावर धरली सुखाची रे छाय, शिरावर धरली सुखाची रे छाय. रक्त जाळून, रक्त जाळून दूध पाजते, रक्त जाळून दूध पाजते. हो तुला कधी कळणार आई, हो
सांगण्यास अत्यंत वाईट वाटतं. हो. आई वडिलांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलं, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी दिल्या महाराज. हो. 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4-4 मुलांना ते सांभाळतात, पण पुढे गेल्यानंतर त्या 4 मुलांच्या 4 बंगल्यामध्ये आई वडिलांना जागा मिळत नाही. मोठी शोकांती काय महाराज. हो. आई वडिलांची सेवा करा. हो. कारण जगामध्ये आपल्याबद्दल जर चांगलं कोणाला वाटत असेल तर ते फक्त आई वडिलांना महाराज. हो. त्यांना कधी दुखवू नका महाराज. हो. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, तुझ्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळेल बंगला गाडी, त्याची गाडी मोटर गाडी, तुझं मिळेल बंगला गाडी, शेती गाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवून त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरल सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा, नाही केली त्यांची सेवा, नाही केली त्यांची सेवा, मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा, मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडवाचं जेवण करुणी, बुंदी लाडवाचं जेवण करुणी, मग म्हणतो देवा देवा. मिळणार नाही तुला आई बाबाची माया, मिळणार नाही तुला आई बाबाची माया, मिळणार नाही तुला आई बाबाची माया. म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तिथासी. आणि भक्ती खरी करा, खोटी भक्ती करू नका महाराज. जायला थोडाच वेळ राहिला, आता 15-20 मिनिटं राहिले. शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला, ऐका. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कुठं जाता? नागपंचमी येते ना, कुठं जाता तुम्ही? महिला मंडळ. बाबाला कळलं. नागपंचमीला तुम्ही कुठं जाता? वारुळ. कशाला? दूध टाकायला. कोणाला? नागोबाला. मग नागोबाची पूजा करायला जाता ना तुम्ही. कुठं? वारुळावर नागपंचमीच्या दिवशी जाता ना. मग तुम्ही एवढं मनापासून जाता, पूजा करता, मग नागोबा तुमच्यावर प्रसन्न होतो. काय होतो? प्रसन्न होतो. प्रसन्न होतो आणि म्हणतो चला एवढी बाई लांबून आली, माझी पूजा केली, मला दूध पाजलं, आपण तिला घरी जाऊन भेटू. मग नागोबा येतो घरी. मग नागोबा घरी आल्यानंतर तुम्ही काय म्हणता? या महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक, बसा. काय करता हो तुम्ही?
अहो काय करता? काय करता? काठी काढता आणि मग नागपंचमीला काय केलं तुम्ही? वारुळावर गेली पूजा करायला आणि तोच घरी दर्शनाला आला आणि तुम्ही काय केलं? काठी. ही कुठली भक्ती आहे बाबा? असा प्रसन्न होतो का देव? लय अवघड आहे महाराज. कबीर महाराज फार सुंदर वर्णन करते बघा. सोने चांदी का नाक बनाया पूजन लोक जुगाई रे, सोने चांदी का नाक बनाया पूजन लोक जुगाई रे, जिंदा नाग जब घर में निकले ले काटी दमकाए रे. आई वडील ज्या वेळेला जिवंत असतात त्यांना सुखाचे 2 घास आपण खाऊ देत नाही आणि मेल्यानंतर मग अख्ख्या गावाला जेवण घालतो आणि मग कावळ्याला म्हणतो आणि ते जिवंत होते तेव्हा नाही. बघा सुंदर वर्णन आहे. जिंदा बाप को रोटी न देवे, जिंदा बाप को रोटी न देवे, मरे ऊपर पछताए, मुठ भर चावल हाथ में वाटी कौवा बाप बुलाए. मला सांगा बसलेली मंडळी, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे. दगड सजीव आहे का निर्जीव? निर्जीव. आणि बकरा म्हणजे एका निर्जीव दगडासाठी आपण सजीव बकऱ्याचे प्राण घेतो. बकरा मारा तुम्ही, नाही कोण म्हणले, पण कोणता मारा? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. कबीर महाराज बघा किती सुंदर वर्णन करतात. सजीव बकरा निर्जीव पत्थर, देव कैखे काटा, मांस मांस सब आदमी ने खाया, देव रह गया भूखा. आणि याच्या पुढे जाऊन कबीर महाराज सांगतात की लोकांना येड लागले, येड. देवाच्या नावाखाली काहीही चालतं. कहत कबीर सुन भाई साधु दुनिया बड़ी दीवानी रे, सच्चे देव को छोड़ के दुनिया पाप के पीछे भागी, कैसे भजन विना तरियो अनाड़ी दुनिया, भजन विना तरियो अनाड़ी दुनिया, भजन विना तरियो अनाड़ी दुनिया, भजन विना तरियो. खरी भक्ती करा महाराज, खोट्या देवाच्या नादी लागू नका. आपली भक्ती म्हणजे काय सांगू तुम्हाला थोडक्यात. कढीपत्ता, कढीपत्ता, कढीपत्ता माहिती आहे का महिला मंडळ? अहो कढीपत्ता मग कधी मी गेले हो सांगणार का? कढीपत्ता झाडावर असा हिरवागार नुसता हलत असतो. काय मोठ्याने बोलायचं? काय कढीपत्ता. तो कढीपत्ता तोडला, जुडीत बांधला, बास्केटमध्ये ठेवला आणि बाजारात विकायला आणला. काय कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा बास्केटमध्ये बाबा. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार. एक बाई आली, 2 रुपयाला विकत घेतला. काय रिक्षात घरी आला. कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे. घरी आलं, त्याचे 4-5 भाऊ पण त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव वाटत. लसूण, मिरची, कोथिंबीर. बघा आता हळूहळू 4-5 भाऊ पण त्याला गाठवले. ते म्हणलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊ बंधात बसलोय, बरं आहे आपलं. पण त्याला माहित नव्हतं पुढं काय होणार. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि ह्या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? अरे वा, असं वर पडलं त्याला. कोणाला? कढीपत्त्याला. दिलं ना त्याला टाकून, असं बोंबललं. कोण? असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. काय? कढीपत्ता.
वरून मिरची, ते आउटच झालं. उकळलं, शिजवलं, जेवण तयार झालं, जेवणारे बसले, ताटं वाढली. जेवणाऱ्याच्या पहिल्या ताटात काय आलं? जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं. अरे मला बोलू दे का कडे. तिने एकच लावून धरले, कढीपत्ता. जेवणाऱ्यांनी पहिलं ते उचललं आणि ताटातून बाहेर काढलं. काय आता म्हण ना, कढीपत्ता. मग मला सांगा बसलेली मंडळी, कढीपत्त्याचा प्रॉफिट काय बाबा? आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. पण अशी भक्ती देवाला आवडत ना. देवाला कोणती भक्ती आवडते? हे चिठोर भक्ती आवडते देवा, 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 भक्ती आवडते, हे चिठोर भक्ती आवडते, हे चिठोर भक्ती आवडते चिठोर भक्ती आवडते, हे चिठोर भक्ती आवडते, हे चिठोर भक्ती आवडते देवा. संकल्पविमय संसाराची, संकल्पविमय संसाराची, संकल्पविमय संसाराची देवी दे अनंते नाही तुझी राहणे, देवी दे अनंते नाही तुझी राहणे. संकल्पविमय संसाराची, संकल्पविमय संसाराची देवी दे अनंते नाही तुझी राहणे, देवी अनंते नाही तुझी राहणे, नाही राहणे. कसलं प्रेशर आहे? इकडून प्रेशर, इकडून प्रेशर, माझा महाराजांचा प्रेशर. साधन नाही, सोपं नाही कीर्तन. म्हणजे कीर्तन सोपं वाटलं तुम्हाला? सोपं वाटतं. याच्या मागं 15 वर्ष तप आहे आमचं. लोकांना बोलायला काही सोपं आहे, पण सोपं नाही महाराज. रॉकेट आकाशात उडतं, रॉकेट बाबा, रॉकेट आकाशात उडतं. आता तुम्हाला रॉकेट दिसतं, तुम्ही काय म्हणता? बाबू किती आकाशात उडतंय, वा, किती उंच उडतंय. पण त्याचं मागं धूर किती निघतो ते रॉकेटलाच माहिती असतं. असं आहे ते. तसंच महाराजांची गंमत आहे. बघायला लई भारी वाटतं, लई सोपं आहे. पण त्याचा मागं आमचा धूर किती निघतो आम्हाला. हे पखवाद वाजवणं काही सोपं आहे का महाराज? त्याला कष्ट आहे. गायन काही सोपं आहे का? कष्ट आहे महाराज. फुकट नाही एवढं नाव होत महाराज. आता यांना बघितलं, तुम्हाला वाटतं का नाही आपला पण मुलगा असा गाणारा वाजवणारा निघावा? वाटतं का नाही? हा, वाटतं का नाही? वाटतं ना. पण निघतो प्यानारा. कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध. एवढं सोपं नाही ना, याची दान दे का देवा आणि कुठंतरी गठुडं मिळावा. एवढं सोपं नाही. त्याला कष्ट आहे महाराज. आणि कष्ट केल्यावरतीच नाव होतं महाराज. विठाला विठाला म्हणून जीवनात येऊन भक्ती करा. खऱ्या देवाची भक्ती करा, खरी भक्ती करा. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. भक्ती म्हणजे काय? नीट ऐका. देवाला कोणती भक्ती आवडते? कुठल्या साधू संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं प्रेम थोडं कमी करा आणि परमार्थाकडे वळवा. हीच थोर आवडती भक्ती आहे. आणि ही भक्ती आपण सर्वांनी केली पाहिजे महाराज. भक्ती फार महत्वाची. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. कारण त्याने काय होतं? ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मग तुम्ही म्हणाल महाराज भगवंताचं आम्ही नाम घेऊ, पण फायदा काय? वसू न शके पाप, जाय त्रिवेदतो ताप. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबारा म्हणतात, जर तुम्ही देवाची भक्ती केली, जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण मनापासून केलं, तर माया सुद्धा तुमची दासी होते. अभंगाचं तुका म्हणे माया, 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 तुका म्हणे
मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से, बहते सागर से मिले। बादलों का रूप बरसे हल्के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तुम्हारा टाळकरी गायक आणि वादकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा वा वा. आजचा सप्त जर पाहिला तर इंद्र चंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग झाले असतील. हँग ते सुद्धा म्हणत असतील काय ते सप्ताह, काय ते कीर्तन, काय ते राजबाई शेवाळी. एकदम ओके. काय झाडी, काय डोंगर, सगळं ओके मध्ये. म्हणजे खूप छान नियोजन महाराज. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी,
लव जगे महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. सुंदर असं नियोजन, सुंदर असं प्रयोजन, सुंदर असं आयोजन महाराज. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझा प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली महाराज, तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. तरुण माणसं बघितली की मला लय आनंद होतो महाराज, कारण तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तन. तसेच आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी गायनाची उत्तम अशी साथ दिली महाराज, तुमचं नाव काय? प्रवीण महाराज आणि किरण महाराज. महाराज खूप सुंदर अशी किरण तुम्ही आमच्यावर पाडली, मनापासून धन्यवाद महाराज. तसेच आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी असं टाळकऱ्यांची उत्तम अशी साथ महाराज आपल्याला लाभली आहे, त्यांच्या मनापासून धन्यवाद. पुरुष मंडळी, महिला मंडळ, तरुण मंडळ सर्व या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचा मनापासून धन्यवाद. आजच्या कीर्तनासाठी साऊंड सिस्टीमवाले भाऊ ते कालसुद्धा होते माझ्या कीर्तनाला मालेगावला, पिंपळगावला, आणि आज पुन्हा त्यांची भेट झाली. तुमचे मनापासून धन्यवाद. त्यांना आता परफेक्ट कळाले मला कधी काय पाहिजे, त्यामुळं काही अडचणच नाही. सुंदर असं नियोजन. तुमचे मनापासून धन्यवाद महाराज, ज्यांनी मला कार्यक्रमासाठी आमंत्रण केलं. आदरणीय परमार्थ स्नेही तानाजी शिंदे सर, त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच सर्व ग्रामस्थ मंडळाचे, कमिटी मंडळाचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि झालेली सेवा तुमच्या जनता जनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञान